नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकरच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सरचे स्वागत करतो। आजचा विषय म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर इन व्हेटरनरी सायन्सेस ज्यालाच आपण BVSC म्हणतो, अशा कोर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही 6 व्हेटरनरी कॉलेजेस आहेत त्या 6 व्हेटरनरी कॉलेजचा कट ऑफ, या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना किती सीटचा इंटेक दिलेला आहे, त्याचबरोबर या कॉलेजचे जेवढे काही सीट्स आहेत या सीटचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे 70 आणि 30% या संदर्भात देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकरच्या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हेटरनरी ऍडमिशन संदर्भातील जेवढे काही लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन कट ऑफ या ठिकाणी बघता येतील। सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही हे 6 व्हेटरनरी कॉलेजेस आहेत या कॉलेजचं सीटचं वर्गीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या कॉलेजमध्ये जे काही ऍडमिशन प्रोसेस असते या ऍडमिशन प्रोसेसचा जो काही कोटा असतो या कोटामध्ये 70% सीट्स हे रिजनल सीट्स असतात आणि 30% ज्या सीट्स असतात त्या अदर दॅन रिजनल सीट्स असतात। या 70% सीट्स मध्ये जे काही कॉलेजचं वर्गीकरण केलेलं आहे 6 कॉलेजमधले जे काही नागपूर रिजन आहे त्या नागपूर रिजनसाठी 2 या ठिकाणी कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये कॉलेज ऑफ व्हेटरनरी नागपूर, कॉलेज ऑफ व्हेटरनरी अकोला। या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांची 12वी ही नागपूर रिजन मधून झालेली आहे त्यांचं आधार कार्डवरील त्यांचं जन्मस्थळ किंवा जिल्हा कुठेही असला तरी चालेल, पण ज्यांची 12वी या व्हेटरनरी कॉलेजच्या हद्दीमधून झालेली असेल अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजेस मधले 70% सीट मध्ये तुम्हाला अप्लाय करता येतं। तर या नागपूर रिजन मध्ये जेवढे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमधून ज्या विद्यार्थ्यांनी 12वी केलेली असेल, 12वीचं कॉलेज या जिल्ह्यामधून असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 70% सीट्स मध्ये अप्लाय करता येतं। उर्वरित ज्या काही 30% सीट्स आहेत त्या 30% सीट मध्ये अदर दॅन महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येतं। दुसरा जो रिजन आहे त्याला आपण बॉम्बे व्हेटरनरी रिजन म्हणतो, मुंबई रिजन म्हणतो। या मुंबई रिजन मध्ये 100 सीटचं इंटेक आहे। याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची 12वी झाली त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना 70% जागा आहेत। उर्वरित ज्या काही 30% जागा आहेत त्या ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अप्लाय करता येतं। तिसरा जो रिजन आहे तो सातारा रिजन आहे। सातारा रिजन मध्ये सांगली, नगर, पुणे, सातारा, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या ठिकाणचं जी काही क्रांतिसिंह नाना पाटील व्हेटरनरी कॉलेज शिरवळचं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना या जिल्ह्यामधून ज्यांची 12वी झाली त्यांना 70% सीट्स असतात आणि 30% सीट्स ह्या अदर दॅन या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येतं। आणि चौथा जो काही रिजन आहे तो मराठवाडा रिजन, त्याच्यामध्ये व्हेटरनरी कॉलेज परभणी आणि व्हेटरनरी कॉलेज उदगीर, लातूर या ठिकाणी 180 सीट्स आहेत। 180 सीट्स मध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर आणि हिंगोली या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी 70% सीट्स रिझर्व्ड असतात। 30% सीट्स ज्या असतात त्या ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येतात। आता ह्या 70% ज्या रिजनल सीट्स असतात त्या रिजनल सीटचा जो काही व्हेटरनरीचे राऊंड होतात ते 4 राऊंड होतात। 2 राऊंड जे असतात पहिले ते रिजनल कोट्यासाठी असतात, म्हणजे जे काही रिजनलचे विद्यार्थी असतात त्यांनी ते चॉईस फिलिंग करताना ज्या त्या रिजन मधले कॉलेजला चॉईस फिलिंग करू शकतात। आणि दुसरे जे काही 2 राऊंड असतात ते ओव्हरऑल 30% सीटसाठी असतात। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कोणत्याही व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकतो। आता पुढचा जो काय आहे आपला मुद्दा तो म्हणजे कट ऑफ संदर्भामध्ये। तर महाराष्ट्र राज्यातील जे काही व्हेटरनरी कॉलेजचे कट ऑफ आहेत त्या कट ऑफ मध्ये 30% जी काही कट ऑफ आहे त्या कट ऑफ संदर्भात आपण नीट UG 2025 चा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे। त्या कट ऑफच्या मार्कानुसार ओपन साठी 460, SC साठी 395, ST साठी 303, PGDT साठी 377, NTC साठी 455, NTB साठी 372, NTT साठी 447, OBC साठी 450, EWS साठी 353 आणि SCBC साठी 445 या ठिकाणी एवढ्या मार्क्सवर नीट UG 2025 मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं। नीट UG 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे सेपर साईड सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 550 ते 600 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांना व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं। परंतु हे 30%चा कोटा आहे, 70%चा जो काही कोटा आहे 70%चा रिजनल कोटा याचं मेरिट हे कमी असतं आणि हे जर मेरिट कमी असल्यामुळे या ठिकाणी आपण हे जर मेरिट डिफाईन करू शकत नाही। वेगवेगळ्या कॉलेजेसचं जे काही वेगवेगळं मेरिट आहे त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओ सिरीज मध्ये या ठिकाणी बनवणार आहोत।
त्याचबरोबर सर्वात कमी जी काही व्हेटरनरीचं जे काही 30% मेरिट राहिलेलं होतं त्याच्यामध्ये बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज होतं. याचं मेरिट महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात कमी राहिलेलं होतं आणि सर्वात जास्त जी काही कट ऑफ राहिलेला होता तो जे काही क्रांतिसिंह नाना पाटील व्हेटरनरी कॉलेज शिरवळचं जे होतं साताऱ्याचं याचा कट ऑफ सगळ्यात जास्त या ठिकाणी राहिलेला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 600 पेक्षा कमी मार्क्स येत असतील अशा विद्यार्थ्यांना व्हेटरनरीमध्ये ऍडमिशन मिळणं थोडं अशक्य आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ज्यांना व्हेटरनरीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ते जस्ट नीट इलिजिबल असतील अशा विद्यार्थ्यांसाठी अदर स्टेटचा ऑप्शन ओपन असतो. त्याच्यामध्ये हरियाणा असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल अशा ठिकाणी तुम्हाला आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे डायरेक्ट ऍडमिशन मिळवून देऊ शकतो. डायरेक्ट ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची व्हेटरनरीची काउन्सिलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांचा व्हेटरनरीचा महाराष्ट्र राज्याचा फॉर्म, त्याचबरोबर व्हीसीआयचा ऑल इंडियाचा फॉर्म, हे सर्व फॉर्म आम्ही तुम्हाला भरून देऊन तुमची पूर्ण चॉईस फिलिंग आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे या ठिकाणी करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा आणि आम्हाला संपर्क करा आणि तुमचं व्हेटरनरीचं ऍडमिशन या ठिकाणी फिक्स करा. मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी तुमची रजा घेतो आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे असं समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.